तू माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहेस. गरोदर बायकोला नवऱ्याने घराबाहेर काढले. पण 7 वर्षानंतर जेव्हा वकिलाने सत्य उघड केले, तेव्हा बायकोने स्वतःच्याच कानशिलात लगावून घेतली. नागपूरच्या एका शांत आणि सुंदर परिसरात समीर आणि अंजली यांचा सुखी संसार सुरू होता. त्यांचं लव्ह मॅरेज होतं. लग्नाला 5 वर्षे उलटून गेली होती. पण त्यांच्या घरात पाळणा हलला नव्हता. अनेक वैद्यकीय उपचारानंतर आणि नवसानंतर अखेरचा तो आनंदाचा दिवस आला. अंजली गरोदर राहिली. समीरचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. तो अंजलीची एका लहान मुलासारखी काळजी घेऊ लागला. तिला काय हवे काय नको हे डोळ्यातील इशाऱ्यावर ओळखू लागला. अंजलीला वाटत होतं की ती जगातली सर्वात नशीबवान स्त्री आहे. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. गरोदरपणाचा 4था महिना सुरू झाला आणि अचानक समीरच्या वागण्यात एक भयानक बदल झाला. तो अघटित बदल आणि क्रूर प्रसंग. समीर, जो कधी व्यसनाच्या वाटेला गेला नव्हता, तो अचानक रात्री उशिरा दारू पिऊन घरी येऊ लागला. अंजलीने विचारले तर तो तिच्यावर भडकायचा, ओरडायचा, घरातल्या वस्तू फेकायचा. अंजलीला वाटले की कदाचित ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल, म्हणून ती गप्प राहायची. पण एके रात्री मुसळधार पाऊस पडत असताना समीर घरी आला, तोही हातात एका फाईलसोबत. त्याने ती फाईल थेट अंजलीच्या तोंडावर भिरकावली. ते घटस्फोटाचे कागद होते. अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली. समीर, हे काय आहे? हा कसला भयानक विनोद आहे? ती थरथरत म्हणाली. समीर अत्यंत थंड आणि क्रूर आवाजात म्हणाला, हा विनोद नाही अंजली. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. तू माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहेस. माझं माझ्या ऑफिसमधल्या बॉसच्या मुलीवर, नेहावर प्रेम आहे. ती खूप श्रीमंत आहे आणि मला माझ्या करिअरसाठी तिची गरज आहे. तुझ्यासारख्या कंटाळवाण्या आणि सामान्य बाईसोबत राहून माझं आयुष्य बर्बाद होईल. अंजली वेड्यासारखी रडू लागली. तिने स्वतःच्या पोटावर हात ठेवला आणि ती समीरच्या पायावर पडली. समीर, प्लीज असं करू नका. माझ्यासाठी नाही, पण या आपल्या बाळासाठी तरी मला सोडू नका. मी कुठे जाऊ या अवस्थेत? मी तुमची प्रत्येक अट मानेन, पण मला घराबाहेर काढू नका. अंजली हुंदके देत भीक मागत होती. पण समीरच्या डोळ्यात कसलीही दया नव्हती. त्याने अंजलीला पायाने दूर ढकलले. खिशातून एक 10 लाखांचा चेक काढला आणि तिच्या अंगावर फेकला. हे घे पैसे. यातून तुझा आणि त्या पोराचा खर्च भागव. आणि आजच आत्ताच्या आत्ता माझं घर सोडून चालती हो. रात्रीचे 12 वाजले होते. बाहेर विजा कडाडत होत्या. त्याच पावसात समीरने अंजलीला घराबाहेर ढकलले आणि दार लावून घेतले. अंजली त्या पावसात रस्त्यावर रडत उभी होती. ज्या माणसावर तिने जीवापाड प्रेम केले, त्याने पैशासाठी आणि दुसऱ्या बाईसाठी तिला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले होते. त्या रात्री अंजलीच्या मनात समीरबद्दल प्रचंड तिरस्कार आणि द्वेष निर्माण झाला. संघर्ष आणि नवीन आयुष्य. अंजलीने स्वतःला सावरले. ती तिच्या माहेरी गेली. काही महिन्यांनी तिने एका गोड मुलीला जन्म दिला, जिचे नाव तिने पिहू ठेवले. अंजलीने ठरवले होते की ती आता कुणासमोर हात पसरणार नाही. तिने जिद्दीने स्वतःचा बुटीकचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप कष्ट पडले, पण 7 वर्षात अंजलीची नागपुरात 2 मोठी बुटीक्स उभी राहिली. ती एक यशस्वी आणि स्वावलंबी व्यावसायिक बनली. पिहू आता 7 वर्षांची झाली होती. जेव्हा पिहू तिच्या बाबांबद्दल विचारायची, तेव्हा अंजली थंडपणे सांगायची, तुझे बाबा तू जन्माला येण्याआधीच मरण पावले आहेत. तिच्या मनात समीरबद्दल फक्त आणि फक्त चीड होती.
तो अनपेक्षित फोन आणि वकिलाचे ऑफिस. 7 वर्षे उलटून गेली होती. एके दिवशी अंजलीला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, मी ॲडव्होकेट देसाई बोलतोय. समीर इनामदार यांचा वकील. अंजली मॅडम, मला अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की काल रात्री समीरचे कॅन्सरने निधन झाले आहे. त्यांच्या काही कायदेशीर प्रक्रियांसाठी तुम्हाला आज माझ्या ऑफिसमध्ये यावे लागेल. समीरचे निधन हे ऐकून अंजलीला कोणताही धक्का बसला नाही. ना तिच्या डोळ्यातून एकही अश्रू आला. चांगलं झालं, त्याच्या पापांची शिक्षा त्याला मिळाली, ती स्वतःशीच पुटपुटली. फक्त कायदेशीर अडचण नको म्हणून ती एका ताठर अहंकाराने वकिलाच्या ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये गेल्यावर वकील देसाईंनी अंजलीला बसायला सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख होते. अंजली रागाने म्हणाली, देसाई साहेब, मला त्या नीच माणसाच्या एक काही पैशाची गरज नाही. जिने त्याला पैसा दिला त्या नेहाकडे जा तुम्ही. वकील देसाईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मॅडम, नेहा नावाची कोणतीही मुलगी या जगात नाही. तो फक्त एक खोटा मुखवटा होता, तुम्हाला तुमच्याच नवऱ्याचा तिरस्कार करायला लावण्यासाठी. अंजली अवाक होऊन बघत राहिली. वकिलांनी एक लॅपटॉप अंजलीसमोर ठेवला आणि एक व्हिडिओ प्ले केला. सत्याचा स्फोट आणि काळजाचे पाणी करणारे सत्य. स्क्रीनवर जो माणूस दिसत होता तो रुबाबदार समीर नव्हता. तो एक अत्यंत खंगलेला, केस गळालेला, डोळे खोल गेलेला आणि हॉस्पिटलच्या कपड्यांमधला रुग्ण होता. त्याच्या नाकात नळ्या होत्या. तो समीरच होता. व्हिडिओमध्ये समीर अतिशय क्षीण आवाजात बोलू लागला, अंजू, तू हा व्हिडिओ बघत असशील याचा अर्थ मी आता या जगात नाही आहे. मला माफ कर ग. 7 वर्षांपूर्वी जेव्हा तू गरोदर होतीस तेव्हाच मला समजलं होतं की मला 4th स्टेज ब्रेन ट्यूमर आहे. डॉक्टरांनी मला फक्त 6 महिने दिले होते. ऑपरेशन आणि उपचारांचा खर्च 1.5 कोटी रुपये होता आणि तरीही जगण्याची शक्यता फक्त 5% होती. समीरला खोकल्याची उबळ आली, पण तो तसाच बोलत राहिला. अंजू, जर मी तुला सत्य सांगितलं असतं तर तू मला वाचवण्यासाठी आपले सगळे पैसे, घर, दागिने विकले असतेस. तू आयुष्यभर कर्ज फेडत बसली असतीस आणि तरीही मी वाचलो नसतो. आपल्या बाळाचं भविष्य रस्त्यावर आलं असतं आणि तू आयुष्यभर माझ्या आठवणीत एका विधवेसारखं रडत बसली असतीस. मला तुला भिकारी आणि दुःखी बघायचं नव्हतं. समीरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. म्हणून मी तो घटस्फोटाचा आणि दुसऱ्या बाईचा खोटा खेळ रचला. मला माहीत होतं प्रेमापेक्षा द्वेष माणसाला लवकरात लवकर विसरायला मदत करतो. माझ्यावरच्या प्रेमाने तू खचून गेली असतीस, पण माझ्यावरच्या रागाने तुला जगायला आणि लढायला ताकद दिली. ज्या रात्री मी तुला घराबाहेर काढलं त्या रात्री मी दार लावून आत जमिनीवर डोकं आपटून रडत होतो. माझ्या बाळाला एकदा हातात घेण्याचं माझं स्वप्न मी स्वतःच मारून टाकलं. मला माफ कर अंजू. माझी 2 कोटींची इन्शुरन्स पॉलिसी मी पिहूच्या नावे करून ठेवली आहे. मी जातोय, पण माझ्या पोरीला सांग तिचा बाप वाईट नव्हता ग. व्हिडिओ संपला आणि लॅपटॉपची स्क्रीन काळी पडली. अहंकाराचा चक्काचूर आणि पश्चातापाचा टाहो. वकिलाच्या केबिनमध्ये स्मशान शांतता होती. अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिचा श्वास अक्षरशः कोंडला गेला. तिला काहीच सुचत नव्हते.
ज्या माणसाला ती 7 वर्षे रात्रंदिवस शिव्या देत होती, ज्याचा तिने मनापासून तिरस्कार केला, तो नवरा स्वतः मृत्यूच्या दारात उभा राहून आपल्या बायकोचे आणि मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा भयंकर खेळ खेळत होता. त्याने स्वतःच्या वाट्याला बायकोचा द्वेष घेतला, जेणेकरून ती सुखाने जगू शकेल. अंजलीने जोरात किंकाळी मारली, समीर! ती जमिनीवर कोसळली. वेड्यासारखी स्वतःचेच केस ओढू लागली. तिने स्वतःच्याच कानशिला 2-3 जोरात चपराक मारून घेतल्या. मी किती स्वार्थी आहे. मी माझ्या देवासारख्या नवऱ्याच्या डोळ्यातले अश्रू का नाही ओळखले? तो एकटाच कसा तडफडून मेला असेल? मला माफ करा समीर, मला माफ करा. ती लॅपटॉपला मिठी मारून धाय मोकलून रडत होती. वकिलांच्याही डोळ्यातून पाणी वाहत होते. एका बापाने आणि एका नवऱ्याने आपल्या कुटुंबासाठी दिलेले हे बलिदान शब्दांच्या पलीकडचे होते. रसिक हो, कधी कधी जो माणूस आपल्याला सर्वात जास्त वाईट वागतोय असं वाटतं, तोच माणूस आपल्या भल्यासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करत असतो. दिखाव्यावर जाऊन कुणाचाही तिरस्कार करण्याआधी त्यामागचे सत्य नक्की जाणून घ्या. कथा आवडली तर लाईक, शेअर, हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.